महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन सोसायटीचे चेअरमन साहेब आणि आमचे सर्वांचे सहकारी मिस्टर डॉक्टर रमेश बांदळ यांनी जे काही इतिवृत्तांत मांडला आहे या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तो 100% पूर्णपणे खरा आहे. आणि या सर्व बिल्डरच्या या सर्व गैरव्यवहाराला 602 जे संधिकाधारक आहेत हे पूर्ण कंटाळलेले आहेत आणि वारंवार म्हाडाकडे जाऊन किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या अथॉरिटीकडे जाऊन आम्ही न्याय मागण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला, पण आम्हाला अजून कुणाकडनं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वेलफेअर असोसिएशनकडे थोडीशी आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आणि ह्या मदतीच्या अपेक्षेमधून सर्व 602 फ्लॅट धारक जे आहेत त्यांचं कुठेतरी भलं होईल, त्यांचे जे एक्स्ट्रा गेलेले पैसे ते त्यांना मिळतील आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्यांना थोडीशी मदत होईल. त्यानंतर बिल्डरने एकतर फ्लॅट द्यायला डिले केलेला आहे ती गोष्ट तर आहेच आहे, त्यानंतर जे एक्स्ट्रा पैसे घेतले ते पण आहे, पेनल्टी पण लावलेली आहे. याच्या व्यतिरिक्त बिल्डरने अनऑथोराइज म्हणता येईल किंवा समजा जे लिगल नाही आहे अशी पार्किंग विकलेली आहे. त्याच्या आगेसमध्ये त्यांनी कुणाकडनं 1 लाख घेतलेत, 2 लाख घेतलेत, त्याचाही त्यांनी अजूनपर्यंत काही निकाल लावून दिलेला नाही. त्यानंतर ज्या मूलभूत सुविधा आहे प्रकल्पामध्ये, ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत, पाणी असेल किंवा STP प्लांट असेल, या सर्वांची म्हाडावाल्यांनी पण पाहणी केली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही त्रुटी आढळलेल्या आहेत, त्या बिल्डरच्या निदर्शनास आणून देखील दिल्यात. त्याच्यावरती पण त्याने अजूनपर्यंत काही ठोस कारवाई केलेली नाही. आणि याच्या व्यतिरिक्त अजून असे बरेच काही आहेत घटना ज्या इथं सांगू नाही शकत आम्ही. म्हणजे त्याने डायरेक्टली म्हाडाकडं किंवा अजून काही ऑथॉरिटी आहेत त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर तो काय करतो, कसं करतो हे सर्व त्याला माहिती आहे आणि तो पब्लिकली डायरेक्ट असं ओपनली बोलून जातो. पण तरी सुद्धा याचं काही कोण करत नाही किंवा तो कुणाला दाद देत नाही. मग आता आम्ही दाद मागायची कुणाकडं? महाराष्ट्र सरकारकडे आम्ही दाद मागून बघितलेली आहे, तिथून आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे. तर मग आता आम्ही काय करायचं, त्यासाठी आम्ही इथं सर्वजण एकत्र आलेलो आहे. आणि आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही जे काही 20-25 जण इथं जमलेलो आहे, आम्ही 20-25 जण मिळून सगळे 602 फ्लॅट धारक आहे यांना सगळ्यांना आवाहन करतोय की तुम्ही पण या लढाईमध्ये उतरा. प्रत्येकावरती अन्याय झालेला आहे, अन्याय झाकून ठेवू नका तुम्ही. त्याच्यामुळं तुम्ही पण आमच्या सोबत या आणि स्वतःला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलेन.